तर ऋषिकेश गांगर्डे नावाच्या तरुणाही याबाबत तक्रार केली। काहीही झालं तरी तक्रार मागे घेणार नाही असं त्यानं म्हटलेलं आहे। गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील जो दुसरा तक्रारदार आहे त्यांनी माझ्याशी संपर्क केला। त्याच्याकडे स्क्रीनशॉट आले होते की क्वेश्चन पेपर म्हणजे 22 मार्चच्या अगोदर 2 दिवस अगोदरच फुटलेला होता आणि आपण ते त्याने आपल्याला ते फोटो ते सेंड केले। पाहिलं मूळ प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्न ह्या त्या गेस्ट पेपर मधील 200 क्वेश्चन पैकी आलेले आहेत। त्यांचे ऑप्शन सुद्धा सेम आहेत। म्हणजे गौरवने सांगितलेल्या माहितीनुसार ते संबंधित एक क्लास चालक आहेत त्याने दिलेले होते। तर आपलं असं म्हणणं आहे संबंधित विद्यार्थी कोणी असतील ते जे सस्पेक्टेड आणि सस्पेक्टेड क्लास चालक त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी। चौकशीसाठी अजून काही कोणाचा फोन आलेला नाही आणि दबाव वगैरे काही आलेला नाही आणि जरी आला तरी माझी तक्रार मागे घेणार नाही। दरम्यान पेपर फुटीचे आरोप केले ते ऋषिकेश गांगर्डे आणि लोकेश पाटीलनं। या दोघांची पार्श्वभूमी नेमकी काय तीही आपण पाहूया। ऋषिकेश मूळचा अहिल्यानगरमधल्या कर्जत तालुक्याचा आहे। ऋषिकेशचं मूळ गाव कर्जतमधलं मांदळी। 2019 सालापासून तो अहिल्यानगरात वास्तव्याला आहे। शिक्षण बी फार्मसी पर्यंत त्याचं झाले। सध्या अहिल्यानगरातल्या एका मेडिकल दुकानात तो कामाला आहे। ऋषिकेशनं 22 मार्च 2026 ला औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा दिली। ऋषिकेशला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही। तर लोकेश पाटील म्हणजेच गौरव राजेंद्र पाटील। लोकेश नंदुरबारचा रहिवासी। लोकेशचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक। लोकेश MSc असून सध्या मालेगावातल्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे। लोकेश कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।